शापित माता पित्याच्या पोटी जन्मलेले पुत्र सुद्धा शापित असले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. शापित गंगा आणि शापित शांतनू यांनी जन्म दिलेले पुत्र सुद्धा शापित होते. शापित अष्टवसू आणि त्यापैकीच एक भीष्म. काही वेळा तर मनाला असा प्रश्न पडतो, अशी शंका मनामध्ये निर्माण होते की हे संपूर्ण कुरुकुलच, हा संपूर्ण राजवंशच शापित होता की काय, कोण जाणे. या कुरुवंशाच्या अगदी खूप आधीच्या काळापासून, सुरुवातीच्या काळापासून अनेक राजे आणि त्यांच्या पत्नी या शापित असल्याचं दिसून येतं. अगदी सुरुवातीचे पुरुरवा आणि उर्वशी यांची प्रेम आणि विरहाची आणि शापाची कथा, आणि त्यानंतर नहुष, ययाती, पुरू आणि अगदी दुष्यंत, शकुंतला इथपर्यंतचे अनेक राजे हे या ना त्या कारणानं शापित होते, त्यांना शाप मिळालेले होते. आणि हीच मालिका पुढे चालत राहिली आणि अगदी शांतनू नंतर सुद्धा पांडू आणि परीक्षित इथपर्यंत ही शाप आणि वरदानांची, खर तर शापाचीच अधिक असं म्हणता येईल अशी ही कुरुवंशाची कथा. याच शापकथेच्या मालिकेमधील गंगा आणि महाभीष, जो पुढं शांतनू म्हणून पुनर्जन्म घेतो, तो सुद्धा शापित होता. आणि त्यांची गंगा आणि शापित शांतनू आणि त्यांचा शापित पुत्र भीष्म यांची कथा आपण या भागामध्ये, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कथा आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ही विनंती. तर कथा अशी, गंगा ही स्वर्गलोकीची एक अत्यंत लावण्यवती अशी अप्सरा आणि महाभीष हा सूर्यकुलामधील, सूर्यवंशामधील एक अत्यंत शूर पराक्रमी असा राजा. तो शूर पराक्रमी तर होताच, पण त्याचबरोबर तो अत्यंत पुण्यवान सुद्धा होता. त्यानं अनेक यज्ञ केले होते आणि पुण्य संपादन केलं होतं. आणखीन त्याचं फळ म्हणून मृत्यूनंतर या महाभीषाला स्वर्गप्राप्ती झाली आणि तो स्वर्गामध्ये वास्तव्य करत असताना एकदा इतर देवतांच्या समवेत तो ब्रह्मदेवाच्या दर्शनासाठी गेला. तिथं गेला असताना सर्वच देवता आणि महाभीष सुद्धा ब्रह्मदेवाची स्तुती करत होते, आराधना करत होते. आणि त्याच वेळी योगायोगानं तिथं गंगा ही लावण्यवती अप्सरा अत्यंत लगबगीनं आली आणि त्याच वेळी एक वाऱ्याची झुळूक आली आणि त्या वाऱ्याच्या झुळकीमुळं गंगेच्या शरीरावरील वस्त्र विस्कटली आणि तिच्या पुरोभागीचं वस्त्र सुद्धा विस्कटून खाली पडलं. आणि हे लक्षात येताच इतर सर्व देवतांनी आपल्या नजरा खाली वळवल्या आणि तरी सुद्धा त्यांची ही ब्रह्मदेवाची स्तुती करण्याचं काम चालूच होतं. त्यांनी आपल्या नजरा मात्र खाली वळवल्या. पण महाभीष मात्र गंगेचं हे उघडं पडलेलं सौंदर्य एकटक नजरेनं तिच्याकडे आसक्त होऊन पाहत राहिला. आणि गंगा जरी लज्जित झाली तरी सुद्धा तिच्याही मनामध्ये महाभीषाबद्दल एक आकर्षण निर्माण झालं आणि ती महाभीषाकडे एकटक नजरेनं पाहत राहिली. हे लक्षात येताच ब्रह्मदेवाला अत्यंत क्रोध आला. कारण हे जे जीव होते, हे जे प्राणी, हे इथं जमलेली ज्या सगळ्या देवता होत्या, त्या आपली आराधना करत आहेत, स्तुती करत आहेत, पण हे दोघं मात्र आपली स्तुती करण्याचं विसरून एकमेकाकडे आसक्त होऊन बघत आहेत. हे या गोष्टीचा ब्रह्मदेवाला क्रोध आला आणि त्यानं महाभीषाला असा शाप दिला की तो पृथ्वीलोकी जन्म घेईल, मानव योनीमध्ये जन्म घेईल आणि त्यानं गंगेला सुद्धा मानव योनीमध्ये जन्म घेण्याचा शाप दिला. आणि तो ब्रह्मदेव पुढे असं म्हणाले की जोपर्यंत गंगा या पुनर्जन्म झालेल्या महाभीषाचा मनोभंग किंवा
त्याचा प्रेमभंग करत नाही तोपर्यंत तिला मुक्तता मिळणार नाही. महाभिषाचा पृथ्वीलोकी जन्मलेल्या पुनर्जन्म घेतलेल्या या महाभिषाचा ज्यावेळी गंगा प्रेमभंग करील त्याच वेळी त्याच्या हृदयाला ज्यावेळी ती दुखावील त्याच वेळी तिला मुक्तता मिळेल तिच्या शापामधून, असा एक उशाप ब्रह्मदेवाने गंगेला दिला. आता हा शाप मिळाल्यानंतर महाभिष हा शांतनू या नावानं कुरुकुलामध्ये पुनर्जन्म घेतो आणि गंगा ही अप्सरा कुलामध्ये एका गंगा या नावाच्याच एका अप्सराच्या रूपानं पुनर्जन्म घेते. खर तर ब्रह्मदेवाने हा जो त्यांना शाप दिलेला होता तो अशासाठी दिलेला असेल की शारीरिक आकर्षणानं एकमेकाकडे आकर्षित होणं किंवा आसक्त होणं या मानवी भावना आणि या स्वर्गीय जीवांच्या मध्ये सुद्धा त्या भावना असाव्यात, त्यांनी या भावनांच्यावर विजय मिळवलेला नसावा या गोष्टीचाच कदाचित ब्रह्मदेवांना क्रोध आला असेल आणि त्यांनी आपल्या या भावनावर विजय मिळवावा यासाठीच ब्रह्मदेवानी त्यांना पृथ्वीलोकी मानव योनीत जन्म घेण्याचा शाप दिलेला असावा. आणि हेच महाभिष कुरु वंशातील प्रतीप या राजाच्या पुत्र शांतनू या रूपानं पुनर्जन्म घेतो आणि ही गंगा ही आधीच म्हटल्याप्रमाणे अप्सरा कुलामध्ये गंगा या नावानंच पुनर्जन्म घेते आणि नंतर त्यांचा विवाह सुद्धा होतो. आता हा विवाह कसा झाला त्याबद्दल बोलण्यापूर्वी योगायोगानं ज्यावेळी गंगा आणि शांतनू किंवा महाभिष यांना शाप मिळालेला होता त्याच वेळी वशिष्ठ ऋषींनी अष्टवसूंना सुद्धा शाप दिलेला होता. त्यांनी या अष्टवसूंनी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामधील नंदिनी या गायीची चोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि याचा क्रोध येऊन वशिष्ठ ऋषींनी अष्टवसूंना मानव योनीमध्ये जन्म घेण्याचा शाप दिलेला होता. हा शाप मिळाल्यानंतर अष्टवसूंनी आपल्या शापाची तीव्रता थोडीशी कमी करावी अशी वशिष्ठ ऋषींना प्रार्थना केल्यानंतर वशिष्ठ ऋषी त्यांना म्हणाले होते की त्यांनी गंगेकडे जावं आणि तिच्याकडून त्यांनी मदत मागावी. त्याप्रमाणे अष्टवसू गंगेकडे गेले आणि त्यांनी गंगेला अशी विनंती केली की तिनं त्यांना जन्म द्यावा तिच्या पोटी आणि जन्मतःच त्यांना मारून सुद्धा टाकावं, म्हणजे त्यांना दीर्घकाळ मानव योनीत आयुष्य जगण्याचा वेदनामय आयुष्य जगण्याचा शाप भोगावा लागणार नाही. गंगेनं त्यांची ही विनंती मान्य केली. पण वशिष्ठ ऋषींच्याच सांगण्यावरून गंगेनं त्यांना एक अट घातली की या गायीचं अपहरण करण्यासाठी जो एक अष्टवसूपैकी एक वसू अधिक जबाबदार होता, प्रामुख्याने जबाबदार होता, त्याला मात्र ती दीर्घकाळ जिवंत ठेवील, त्याला मारून टाकणार नाही. आणि मग अष्टवसूंनी गंगेची ही अट सुद्धा मान्य केली. हा शेवटचा वसू हा प्रभास किंवा ध्युव नावाचा वसू त्यानंच आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी नंदिनी या गायीचं अपहरण करण्यासाठी सर्वच आपल्या भावांना सर्वच वसूंना उद्युक्त केलेलं होतं आणि हाच पुनर्जन्म घेऊन शांतनू आणि गंगा यांच्या पोटी भीष्म या नावानं जन्माला येतो. आता यांचा विवाह आणि जन्मकथा या संबंधी सुद्धा आपण अगदी थोडक्यामध्ये माहिती घेऊ. एकदा कुरुवंशातील राजा प्रतीप हा गंगेकिनारी विहार करत असताना चिंतन करीत तो बसलेला असताना गंगा तिथं प्रकट झाली आणि ती येऊन त्याच्या उजव्या मांडीवर बसली आणि प्रतीपाला म्हणाली की त्यानं तिच्याशी विवाह करावा. पण प्रतीप म्हणाला की उजवी मांडी ही कन्येची किंवा पुत्रवधूची असते, म्हणजे सुनेची असते आणि डाव्या मांडीवर पत्नी बसते. तू माझ्या उजव्या मांडीवर बसलेली असल्यामुळं तू माझी सून होण्यास योग्य आहे.
तर तू माझ्या पुत्राशी विवाह कर. गंगेनं प्रतिपाचं हे सांगणं मान्य केलं. तो जे म्हणाला ते गंगेनं मान्य केलं आणि पुढं प्रतिपानं शांतनू या पुत्राला जन्म दिला. आणि शांतनू हा एकदा गंगेकिनारी फिरत असताना त्यानं गंगा या अप्सरेला, लावण्यवती अप्सरेला पाहून तो तिच्याकडे आकर्षित झाला, तिच्या प्रेमामध्ये पडला आणि गंगेला त्यानं विवाहाची मागणी घातली. तेव्हा गंगेनं शांतनूचा हा प्रस्ताव स्वीकारला, पण त्याला एक अट घातली की विवाहानंतर तिनं काहीही केलं, तिनं कुठलंही कृत्य केलं तरी सुद्धा शांतनू तिला अडवणार नाही किंवा तिच्या कृत्याचा जाब सुद्धा विचारणार नाही. शांतनूनं गंगेची ही अट मान्य केली आणि त्यानंतर त्यांचा विवाह झाला. आणि शांतनू आणि गंगा यांच्या विवाहानंतर त्यांनी 7 पुत्रांना जन्म दिला. यापैकी प्रत्येक पुत्राला त्याच्या जन्मानंतर म्हणजे 7ही पुत्रांना त्यांच्या जन्मानंतर गंगेनं पाण्यामध्ये बुडवून मारून टाकलं. आणि यावेळी अर्थातच शांतनू दुःखी झाला, पण तो जरी दुःखी झाला तरी सुद्धा तो गंगेला मात्र अडवू शकला नाही, कारण त्यानं गंगेला तसं वचन दिलेलं होतं. पण 8वा पुत्र जन्माला आल्यानंतर ज्यावेळी 8व्या पुत्राला सुद्धा गंगा पाण्यात बुडवण्यासाठी निघाली, त्यावेळी शांतनूनं तिला अडवलं आणि तिच्या कृत्याचा जाब विचारला. त्यावेळी गंगा त्याला म्हणाली की आता तुझ्या विवाह बंधनामधून मी मुक्त झाले आहे, कारण तू वचनभंग केलेला आहे. आणि या 8व्या पुत्राला आता मात्र मी मारणार नाही, त्याला दीर्घकाळ तो पृथ्वीलोकी जिवंत राहील, आयुष्य जगेल. आणि त्याच वेळी गंगेनं शांतनूला आपल्या पूर्वजन्माची, स्वर्गामध्ये त्यांना कसा शाप मिळालेला होता, अष्टवसुना कसा शाप मिळालेला होता, या संबंधीची संपूर्ण माहिती सुद्धा सांगितली. आणि ती म्हणाली की आता या पुत्राला, या लहान बालकाला मी घेऊन जाते आणि त्याला शस्त्रास्त्र कुशल केल्यानंतर त्याला तुझ्याकडं परत घेऊन येईन. आणि त्यानंतर गंगा शांतनूला सोडून निघून गेली. शांतनू मात्र आपलं दुःखी आयुष्य तसंच पुढं भोगत राहिला. आणि त्यांनी जन्माला घातलेला आणि आता जिवंत गंगेनं ठेवलेला भीष्म हा काही काळानंतर, म्हणजे काही वर्षानंतर, गंगेनं शांतनूला परत दीर्घ आयुष्य जगण्यासाठी आणि शापाचं प्रायश्चित्त भोगण्यासाठी जिवंत ठेवलेला तो शांतनूकडं परत सोपवला. आणि हाच भीष्म मात्र आपल्या शापाचं प्रायश्चित्त भोगत दीर्घकाळ मनुष्य योनीमध्ये आयुष्य जगत राहिला आणि गंगा मुक्त झाली. अशी ही शापित कुरुवंशाची कथा. यानंतर शांतनू आणि भीष्म यांच्या आयुष्यामध्ये पुढं काय घडलं या संबंधीची कथा आपण पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत